In this lecture, we are going to study general principles regarding allotment of shares. In the last lecture, we studied statutory provisions regarding allotment of shares. So, general principles means these are the rules that a company must follow in addition to the provisions of the Companies Act 2013. So, while making allotment of shares, company must follow these rules which is in addition to the provisions of the Companies Act 2013. So, first, proper authority. So, whenever there is a allotment of shares will be done by the company, proper authority is must. So, proper authority here, the board of directors or the allotment committee set up by the board has the authority to allot shares. So, proper authority to make the allotment of shares is the board of directors or any other allotment committee which is set up by the board. Second one, allotment must be against application only. It is not orally. When, for example, if any person said orally that he wants shares, it cannot be done. Allotment cannot be done to such person. Whenever there is a written application received by the person, then only allotment can be done to such written application. So, a company can allot shares only if it has received a written application for shares from the applicant, which is sent along with the prospectus. Prospectus सोबत जे application Third one, reasonable time. It should be issued within a reasonable time. As per the Act, allotment shall be done within 60 days of receipt of application money. Allotment can be made from the 5th day from the date of issue of prospectus. Fourth one, absolute and unconditional allotment. So, shares should be allotted on the same terms as stated in the prospectus and application form. जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये प्रिस्क्राईब केलेलं आहे किंवा प्रॉस्पेक्टसमध्ये जे काही कंडिशन्स दिलं आहे अकॉर्डिंग टू दॅट शेअर्स विल बी अलॉटेड टू द ॲप्लिकंट. नो चेंज इन द टर्म्स ऑफ अलॉटमेंट और न्यू कंडिशन्स कॅन बी ॲडेड ॲट द टाईम ऑफ अलॉटमेंट. जे प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेलं आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे अकॉर्डिंग टू दॅट अलॉटमेंट विल बी डन. जर अलॉटमेंटची वेळ आली तेव्हा काही त्याच्यामध्ये ॲडिशन करायचं नाही. जे प्रिस्क्राईब केलेलं अगोदरच त्याच्यानुसारच काय करायचं आहे इथे अलॉटमेंट करायची. नेक्स्ट वन, कम्युनिकेशन कसं करायचं आहे. जे सबस्क्रायबर आहेत, ॲप्लिकंट आहे, त्यांना कम्युनिकेट कसं करायचं आहे. मग ते कसं असणार आहे, अलॉटमेंट लेटर असणार आहे, कोणाला सेंड करायचं आहे किंवा अलॉटमेंट ॲडवाईस कोणाला सेंड करायचं आहे त्या शेअर ॲप्लिकंट्सला. सो दिस लेटर गिव्स डिटेल ऑफ नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड. फॉर एक्झाम्पल, इफ एनी पर्सन ॲप्लाइड फॉर 100 शेअर्स, मग त्याच्यामधले त्याला किती शेअर्स अलॉट केले आहेत कंपनीने, 50 शेअर्स अलॉट केले असेल, मग त्या 50 शेअर्सचं त्याला काय पाठवायचं आहे, अलॉटमेंट लेटर पाठवायचं आहे किंवा अलॉटमेंट ॲडवाईस पाठवायचं आहे. आणि अलॉंग विथ दॅट जेवढं अमाऊंट आहे अलॉटमेंट मनी ते पण त्याला व्हायोलेशन ऑफ एनी अदर लॉस. जर अलॉटमेंट एखादा लॉ ब्रेक करून जर केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ मायनर, अलॉटमेंट कॅनॉट बी डन, शेअर्स कॅनॉट बी अलॉटेड टू अ मायनर. मग तसं केलेलं असेल तर ते अलॉटमेंट इनव्हॅलिड असणार आहे. सो अ कंपनी कॅनॉट अलॉट शेअर्स बाय व्हायोलेटिंग ऑर कॉन्ट्राडिक्टिंग एनी अदर एक्झिस्टिंग लॉज. जर लॉ ब्रेक केला, रूल ब्रेक केला आणि त्याच्या अगेन्स्ट गेलं, कोणतीही कंपनी अगेन्स्ट केलं, तर तो अलॉटमेंट काय असणार आहे, इनव्हॅलिड असणार आहे. कारण अलॉटमेंट कोणाला असणार आहे इथं, कोणाला करणार आहे, मेजर पर्सनला अबाव 18 इयर्स, आणि बिलो 18 इयर्स काय असतात, मायनर्स असतात. सो शेअर्स कॅनॉट बी अलॉटेड टू अ मायनर. इफ इट इज हॅपन इट बिकम्स इनव्हॅलिड. जर जे पण रूल्स आहेत
स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स आहेत किंवा जनरल प्रिन्सिपल्स आहे, अकॉर्डिंग टू दॅट अलॉटमेंट जर केली तर काय असणार आहे, ती व्हॅलिड अलॉटमेंट असणार आहे. जर एखादा रूल किंवा एखादा प्रिन्सिपल फॉलो केला नाही आहे तर ती अलॉटमेंट कशी असणार आहे, इनव्हॅलिड असणार आहे. मग त्यालाच काय म्हणणार आहे, जर अलॉटमेंट रेग्युलर असेल अकॉर्डिंग टू द कंडिशन्स और रूल्स देन इट इज रेग्युलर अलॉटमेंट. आणि जर एखादी जरी प्रोव्हिजन राहिली किंवा त्या रूलच्या अगेन्स्ट केलं किंवा लॉच्या अगेन्स्ट केलं तर त्याला काय म्हणायचं, इरेग्युलर अलॉटमेंट. सो इन धिस इयर प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ शेअर्स इज नॉट देअर. नेक्स्ट इज शेअर सर्टिफिकेट. So share certificate, first one, if any person make application for the issue of shares, company after receiving नंतर किती शेअर्स अलॉट केलेले आहेत त्याचं शेअर सर्टिफिकेट कोण सेंड करणार आहे, कंपनी. सो इट इज अ प्रूफ of shares allotted to the applicant or allottee. So it is a registered document issued by a company which is an evidence of ownership of specified number of shares of the company. मग हे काय असतं, शेअर सर्टिफिकेट काय असणार आहे, प्रूफ असणार आहे ऑफ होल्डिंग द शेअर्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपनी. एखाद्या कंपनीचे जे शेअर्स परचेस करतात, ॲप्लिकंट शेअर परचेस करतात, एखादा पर्सन जर परचेस करतो शेअर्स, मग आफ्टर परचेसिंग द शेअर्स त्यांना जे प्रूफ मिळतं त्याला काय म्हणतात, शेअर सर्टिफिकेट. फॉर एक्झाम्पल 50 शेअर्स परचेस केलेत, मग त्याच्यामध्ये सगळं त्याच्या डिटेल असणार, कोणती कंपनी आहे, किती शेअर्स परचेस केले, कोणत्या टाईपचे शेअर्स परचेस केले, अगेन डिस्टिंक्टिव्ह नंबर काय आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. म्हणून तो काय असतो, प्रूफ असतो अँड इट इज अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट. सो इफ एनी डिस्प्यूट अबाउट मेंबरशिप अरायजेस, मग हे काय करतं, शेअर सर्टिफिकेट बिकम्स अ इव्हिडन्स ऑर प्रूफ. जर एखाद्या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये कोणाची एंट्री होते, जे मेंबर्स असतात, मग आता इथे कोणाची होणार आहे, शेअर होल्डरची. जर एखादा शेअर होल्डर त्यांनी परचेस केलेत शेअर्स पण त्याला समजा शेअर सर्टिफिकेट मिळालं आहे आणि त्याची एंट्री रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये केलेली नाही, तर त्या प्रूफचा किंवा इव्हिडन्सचा उपयोग काय होणार आहे, तिथे होणार आहे. So share certificate acts as a evidence if there is issue incurred. Share certificate has to be issued under the common seal of the company, if any, and signed by 2 directors. Company has to issue the share certificate to all allottees. जेवढ्या पर्सन्सला, जेवढ्या ॲप्लिकंट्सला कंपनीने शेअर्स अलॉट केलेले आहेत, अलॉट मीन्स वॉट, टू गिव्ह देम, दिलेले आहेत. अलॉट म्हणजेच काय, त्यांना दिलेले आहेत. मग जेवढ्यांना दिलेत तेवढ्यांना शेअर सर्टिफिकेट कंपल्सरी कंपनीने इश्यू केलं पाहिजे. अगेन इन द केस ऑफ ट्रान्सफर्स, इफ एनी एक्झिस्टिंग शेअर होल्डर ट्रान्सफर इज शेअर्स इन द नेम ऑफ अनदर पर्सन, मग त्या दुसऱ्या जो पर्सनच्या नावाखाली ते शेअर्स ट्रान्सफर केलेले आहेत त्याच्या नावावर सुद्धा काय करायचं आहे, शेअर सर्टिफिकेट इश्यूड करायचं आहे. कारण अगोदर ते शेअर सर्टिफिकेट काय होतं, कॅन्सल होतं. सो देर इज अ इश्यू ऑफ शेअर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ अनदर पर्सन, दॅट इज ट्रान्सफरीज ऑर ट्रान्सफर ऑफ शेअर्स. जेव्हा पण ट्रान्सफर ऑफ शेअर्स होणार आहेत त्या ट्रान्सफरर अँड ट्रान्सफरी देर आर द टू पर्सन्स. सो ट्रान्सफरीला काय करायचं, शेअर सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. सो इट कॅन बी इश्यूड ऑन पार्टली ऑर फुल्ली पेड अप शेअर्स. जसे पण शेअर्स असतील, जर शेअर्स अलॉट केलेत तर ज्यांना अलॉट केलेत त्यांना काय इश्यू करायचे, कंपनीने शेअर सर्टिफिकेट इश्यू करायचं. सो देर आर सर्टन कंटेंट्स ऑफ शेअर सर्टिफिकेट. मग शेअर सर्टिफिकेटमध्ये काय काय मेन्शन केलं असतं बघा. शेअर सर्टिफिकेट 2014. So following are the contents of a share certificate. First one important content काय, name of the company, CIN, registered office address. Second one, folio number,
थर्ड वन शेअर सर्टिफिकेट नंबर, कारण सगळ्यांना डिफरंट नंबर असणार आहेत, तो शेअर सर्टिफिकेट नंबर त्याच्यावरती मेन्शन. नेक्स्ट वन नेम ऑफ मेंबर, कोणाला इश्यू केलेलं आहे त्या मेंबरचं नाव. नेक्स्ट नेचर ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, मग रेडिमेबल आहेत, एक्सेट्रा सगळं तिथे मेन्शन करायचं आहे. नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स इश्यू केले आहेत, 100, 200 एक्सेट्रा. अँड डिस्टिंक्टिव्ह नंबर, सगळ्यांचे नंबर्स काय असतात, डिफरंट असतात, मग त्याला काय म्हणतो आपण, डिस्टिंक्टिव्ह नंबर. फॉर एक्झाम्पल 1012 to 200 एक्सेट्रा. नेक्स्ट अमाऊंट पेड ऑन शेअर्स, जेवढी अमाऊंट त्यांनी पेड केलेली आहे ॲप्लिकंटनी ती मेंबरनी. नेक्स्ट कॉमन सील, जे ॲट द एंड ऑफ द शेअर सर्टिफिकेट असणार आहे. कॉमन सील म्हणजेच काय असणार आहे, सिग्नेचर ऑफ द कंपनी इफ एनी, अँड सिग्नेचर ऑफ 2 डायरेक्टर्स अँड कंपनी सेक्रेटरी विल बी देअर. ॲटलिस्ट 2 डायरेक्टर्स सिग्नेचर इज मस्ट, आणि एक कंपनी सेक्रेटरी. नेक्स्ट वन टाईम ऑफ इश्यू ऑफ शेअर सर्टिफिकेट, हे कधी इश्यू केलं जातं, टाईम लिमिट काय असणार, आणि कोणाला इश्यू करायचं आहे. फर्स्ट वन विदिन 2 months, टाईम विदिन 2 months फ्रॉम डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. अँड टू whom, टू सबस्क्रायबर्स ऑफ द मेमोरँडम ऑफ असोसिएशन. जेव्हा इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कंपनीला मिळतं तेव्हा विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ जे शेअर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला दिले जातात त्यांच्यासाठी असणार आहे. नेक्स्ट वन विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ अलॉटमेंट, जेव्हा आपण अलॉटमेंट करणार आहे, आत्ताच झालं आपलं अलॉटमेंट मीन्स वॉट, टू गिव, देणार आपण त्यांना ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे किंवा ॲप्लाय केलेलं आहे शेअर्ससाठी, तेव्हा आपण जे अलॉट करतो त्यांना आपण काय करतो, विदिन 2 months ते शेअर सर्टिफिकेट देणार. आणि कोणाला, टू अलॉटीज इन केस ऑफ अलॉटमेंट ऑफ शेअर्स. अलॉटी म्हणजेच कोण असणार आहेत, ज्यांना शेअर्स मिळणार आहेत. नेक्स्ट विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ रिसीट ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर ऑर इंटिमेशन ऑफ ट्रान्समिशन. आता हे काय आहे, जेव्हा ट्रान्सफर ऑफ शेअर्स होतील, एखादा एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहे ए, आणि तो बीला काय आहे, दुसरा आहे एखादा पर्सन, त्याला ट्रान्सफर करतो आहे, किंवा दुसरा शेअर होल्डर आहे त्याला ट्रान्सफर करतो आहे, मग तेव्हा काय आहे, विदिन 1 month जेव्हा पण हे ॲग्रीमेंट होणार आहे फ्रॉम द डेट ऑफ रिसीट ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर. जेव्हा ट्रान्सफर होतात शेअर्स तेव्हा ते कसे होतात, थ्रू द इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर. मग 1 महिन्याच्या पिरियडमध्ये ते काय आहे, त्याला इश्यू करायचं आहे. मग ते कोणाला इश्यू होणार आहे, टू द ट्रान्सफरी. देर आर 2 person इन द केस ऑफ ट्रान्सफर ऑफ शेअर्स, ट्रान्सफरर जो ट्रान्सफर करणार आहे, आणि ट्रान्सफरी ज्याच्या नावाला ट्रान्सफर होणार आहे तो काय असतो, ट्रान्सफरी. इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड टू द लिगल रिप्रेझेंटेटिव्ह इन केस ऑफ ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. आता लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोण असतो, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ डेथ एक्सेट्रा, जर एखादा शेअर होल्डरचं डेथ झालेलं आहे, मग त्याचा जो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल मग त्याच्या नावावरती होणार आहे. फक्त जी लिस्टेड कंपनी असेल त्याचा पिरियड काय असणार आहे, विदिन 15 days, आणि अदरवाईज विदिन 1 month. नेक्स्ट वन इज डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. आता डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट केव्हा इश्यू केलं जातं, डुप्लिकेट म्हणजे काय, एखादं फॉर एक्झाम्पल ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट केव्हा देतात अलॉटीला, जेव्हा अलॉटमेंट ऑफ शेअर्स होणार आहे, एखाद्याला अलॉट केले कंपनीने, दिलेले आहेत शेअर्स. सो इन केस ऑफ अलॉटमेंट ऑफ शेअर्स original share certificate will be issued to the applicant or allotee. मग आता डुप्लिकेट कधी करतात, एखादं फर्स्ट वन ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट हॅज बीन डिफेस्ड, म्युटिलेटेड ऑर टॉर्न अँड इज सरेंडर्ड टू द कंपनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट आहे ते काय केलं जातं, कंपनीला दिलेलं आहे, किंवा काय त्याचं फॉर एक्झाम्पल डिफेक्ट झालं आहे, म्युटिलेटेड झालं आहे, किंवा खराब झालेलं आहे, तर त्या केसेसमध्ये त्यांना डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यूड केलं आणि त्याच्यावरती दिलेलं असतं की डुप्लिकेट आहे म्हणून.
Next one, it has been proved by the holder that the original share certificate is lost or destroyed. आता सेकंड केस आहे, एखादा हरवलं आहे शेअर सर्टिफिकेट किंवा डिस्ट्रॉय झालं आहे किंवा काही झालं असेल तर त्या केसेसमध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट त्याला इश्यू केलं जातं. बट whenever company issues duplicate share certificate, it will be mentioned in the share certificate that duplicate. In case of loss of share certificate, the company puts up a notice in the newspaper to announce the loss of the share certificate and ask the finder, if any, to return it to the मग ह्या केसेस नंतर जे आपण फर्स्ट अँड सेकंड बघितलं, कंपनी काय करते, नोटीस पाठवते एखाद्या न्यूजपेपरमध्ये, लिडिंग न्यूजपेपरमध्ये की हे शेअर सर्टिफिकेट हरवलेलं आहे. मग जर पब्लिकचा रिस्पॉन्स आला तर ते काय करतात, ते त्यांना परत करतात, किंवा नाही आला तर ते काय करणार आहेत, कंपनी काय करणार आहे, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करणार आहे. सो डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट शुड बी इश्यूड विदिन 3 months फ्रॉम डेट ऑफ ॲप्लिकेशन. जेव्हा पण ॲप्लिकंट आहे, एखाद्या शेअर होल्डरचं शेअर सर्टिफिकेट हरवलं आहे किंवा काही झालेलं असेल तर तो ॲप्लाय करणार आहे कंपनीला. मग त्या डेटपासून 3 महिन्याच्या आत हे काय करणार आहे, कंपनी शेअर सर्टिफिकेट त्याला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करणार आहे. सो कंपनी इश्यूज इट ओनली टू रजिस्टर्ड शेअर होल्डर्स. The duplicate share certificate should state in bold that it is a duplicate share certificate. Company has to pay heavy penalty if it has issued duplicate share certificate with the intent to defraud. मग हे कधी होणार आहे, फक्त रजिस्टर्ड शेअर होल्डर जर असेल आणि त्यांनी ॲप्लाय केलेलं असेल तर त्यांनाच ते कंपनी इश्यू करू शकते. आणि डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जेव्हा मी सांगितलं, जेव्हा इश्यू करणार आहे त्या शेअर सर्टिफिकेटवरती काय मेन्शन केलेलं असणार आहे, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. कारण ओरिजिनल काय झालेलं असणार आहे, हरवलेलं असणार आहे किंवा डिस्ट्रॉय झालेलं असणार आहे किंवा काय झालेलं असेल. त्या केसेसमध्ये काय करणार, जेव्हा इश्यू करते कंपनी दुसरं शेअर सर्टिफिकेट इश्यू करते तेव्हा डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट तिथे मेन्शन करायचं आहे. मग ह्यासाठी कंपनीला हेवी पेनल्टी पेड करावी लागते. So today we studied general principles regarding allotment of shares, calls on shares, forfeiture of shares and surrender of shares is not there in this year. So these 3 topics for self study. Thank you.